नमस्कार, न्यूज लोकशाहीसाठी आपले सर्वांचे स्वागत आहे। मी रमेश गणकवार। आपण बातमी बघत आहात। दिनांक 4/2/2026 रोजी नाशिक शहरात निघालेल्या जनआक्रोश मोर्चाची। दिनांक 26/1/2026 रोजी नाशिक शहरात सरकारी कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात अनेक महामानवांची नावे घेतली, परंतु ज्या महामानवाने भारत देशाला भारतीय घटनेच्या माध्यमातून प्रजाची सत्ता अंमलात आणणारी राज्यघटना दिली, त्या घटनेच्या शिल्पकाराचे नाव घेण्याचा विसर मंत्री गिरीश महाजनांना पडला। यामुळे गिरीश महाजनांच्या विरोधात घोषणाबाजी करून हजारो आंबेडकरवादी समाज नाशिक रोडच्या शिवाजी महाराज पुतळ्याला व नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शालिमार येथील आंबेडकर पुतळ्याजवळ सर्व संविधानवादी जनता एकत्रित जमली होती व मंत्री गिरीश महाजनांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते। आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चेकऱ्यांनी ठिय्या मांडला। मोर्चामुळे नाशिक शहरातील अनेक भागात वाहतुकीवर परिणाम झालेला दिसून आला व मोर्चा संपूर्ण रस्त्याने शांततेच्या मार्गाने नेण्यात आला। मोर्चामध्ये जवळजवळ हजारो मीटरचा तिरंगा मिरवण्यात आला व ट्रॅक्टरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मोर्चात मिरवण्यात आला। शालिमार येथील आंबेडकर पुतळ्यावर मोर्चाकऱ्यांनी थांबवून संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले व सामूहिक राष्ट्रगीत गाऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केले। मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने महामानवांच्या विचारांना मानणारा स्त्री पुरुष जमा झाले होते। फॉरेस्ट विभागातील महिला पोलीस माधवीताई जाधव यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी स्वाभिमान दाखवला व समाजाला जागे केले असे चित्र मोर्चात दिसून आले होते। न्यूज लोकशाहीसाठी मुख्य संपादक रमेश गणकवार, संपादक प्रकाश गांगुर्डे, सहसंपादक आदेश वानखेडे, नाशिक। आमच्या अशाच नवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।